नमस्कार. भारतीय संस्कृतीत आपण सण उत्सवांना घरच्या उंबरठ्यावर लक्ष्मीच्या पावलांचे ठसे उमटवतो. पण तुम्ही कधी विचार केलाय की पावले लालच का असतात? यामागे नेमका काय इतिहास आहे आणि कोणती पौराणिक कथा दडलेली आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचेच आध्यात्मिक आणि वैज्ञानिक आणि पौराणिक रहस्य उलगडणार आहोत. पुराणानुसार समुद्र मंथनातून जेव्हा देवी लक्ष्मी प्रकट झाली तेव्हा ती सौंदर्याचे आणि भाग्याचे प्रतीक होते. त्याचबरोबर त्यांची मोठी बहीण अलक्ष्मी दारिद्र्य देखील आली होती. जेव्हा त्यांना विचारले गेले की तुम्ही कुठे निवास करता तेव्हा अलक्ष्मी म्हणाली की मी घाण आणि कलह असलेल्या ठिकाणी राहते. तर लक्ष्मी देवीने सांगितले की तिथे मांगल्य, स्वच्छता आणि कुंकवासारखे पवित्र रंग असतील तिथेच माझी पावले पडतील. लक्ष्मीचे पाय कमळासारखे लाल आणि तेजस्वी होते आणि म्हणून त्यांच्या स्वागतासाठी लाल रंगाच्या पावलांची परंपरा सुरू झाली. लक्ष्मीच्या पावलांसाठी केवळ लाल रंगाचाच वापर का केला जातो? यामागे अध्यात्म, मानसशास्त्र आणि प्राचीन भारतीय विज्ञानाचा एक सुंदर संगम आहे. भारतीय संस्कृतीत लाल रंग हा सौभाग्याचा मानला जातो. लग्नावेळेचा शालू असो किंवा कपडावरचे कुंकू, लाल रंग हा मांगल्याचा आणि स्त्री शक्तीच्या आशीर्वादाचे प्रतीकच आहे. महालक्ष्मीला हिरण्यवर्णा म्हटले जाते, पण तिचे प्रिय आसन लाल कमळ आहे. लाल पावलांच्या माध्यमातून आपण जणू देवीला हे सांगतो की हे घर तिच्या स्वागतासाठी सर्व पवित्र विधींनी सज्ज आहे. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर लाल रंगाची वेव्हलेंथ इतर सर्व रंगांपेक्षा जास्त असते. हा रंग मानवी डोळ्यांना सर्वात आधी आकर्षित करतो. अध्यात्मात मानले जाते की लाल रंग हा शक्ती आणि चैतन्याचा रंग आहे. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लाल रंग असेल तर तो बाहेरून येणाऱ्या नकारात्मक लहरींना म्हणजे निगेटिव्ह व्हायब्रेशन्सना प्रवेश करण्यापासून रोखतो आणि घरातील वातावरण एक प्रकारच्या उत्साह आणि चैतन्य निर्माण करून ठेवतो. आपल्या पूर्वजांनी लावलेला हा शोध अत्यंत थक्क करणार आहे. पावलांचे ठसे उमटवण्यासाठी वापरले जाणारे पारंपरिक कुंकू हे हळद आणि चुना यांच्या मिश्रणातून तयार होते. पूर्वीच्या काही घराचे उंबरठे लाकडी किंवा दगडाचे असत. उंबरठ्यावर कुंकवाचे पाणी किंवा पावले उमटवल्यामुळे तिथून सूक्ष्म किटाणू किंवा जंतू घरात प्रवेश करू शकत नसत. म्हणजेच लक्ष्मीच्या पावलांच्या निमित्ताने घराच्या मुख्य प्रवेशावर निर्जंतुकरण म्हणजे सॅनिटायझेशन केले जात असे. लाल रंग हा आपल्या शरीरातील मूलाधार चक्राशी म्हणजे रूट चक्राशी जोडलेला असतो. हे चक्र मानवी जीवनात स्थैर्य, आर्थिक सुरक्षा आणि आत्मविश्वासाचे केंद्र मानले जाते. जेव्हा आपण रोज उंबरठ्यावर ही लाल पावले पाहतो तेव्हा आपल्या मनात सूक्ष्म समृद्धी आणि सुरक्षिततेची भावना अधिक प्रबळ होते. या मुद्द्यांमुळे हे स्पष्ट होते की लक्ष्मीचे लाल पावले हे केवळ एक धार्मिक कर्मकांड नसून ते आरोग्य, ऊर्जा आणि मांगल्याचे शास्त्र आहे. पावले काढताना पाळायचे 5 सुवर्ण नियम. जर तुम्हाला लक्ष्मीची कृपा हवी असेल तर पावले काढताना या नियमांचे पालन नक्की करा. सगळ्यात पहिली दिशा. पावले नेहमी घरात आत येताना असावीत. बाहेर जाणारी पावले म्हणजे संपत्तीचा नाश. 2. अंगठ्याचे स्थान. पावलांचा अंगठा नेहमी घराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला योग्य रीतीने असावा, नैसर्गिक चालण्याप्रमाणे. 3. जोडी. कधी एकच पाऊल काढू नये, नेहमी जोडीने म्हणजे पेअर्स काढावेत. 4. स्वच्छता. जिथे पावले काढली आहे तिथे कचरा किंवा घाण असू नये. 5. तुळशी पासून सुरुवात. शक्य असल्यास पहिली पावले तुळशीच्या वृंदावनापासून सुरू करून मुख्य दरवाजापर्यंत आणि तिथून देवघरापर्यंतच न्यावी. असे मानले जाते की लक्ष्मी केवळ पैशाच्या स्वरूपात नसते तर ती धान्य लक्ष्मी सुद्धा आहे. म्हणून अनेक शेतकरी किंवा जुन्या वाड्यांमध्ये घरांच्या धान्याच्या कोठारावर कणक जे असते कणकीवर कुंकवाची पावले उमटली जातात, जेणेकरून घरात अन्नाची कधीही कमतरता भासणार नाही. शरद ऋतूमध्ये निसर्ग बदलत असतो. कोजागिरी पौर्णिमेपासून ते दिवाळीपर्यंत लक्ष्मीचे तत्व पृथ्वीवर सर्वाधिक जास्त सक्रिय असे मानले जाते. या काळात वातावरणातील थंडावा वाढतो आणि सकारात्मक लहरी ग्रहण करण्याची पृथ्वीची क्षमता वाढते. म्हणूनच याच काळात पावले काढण्याला विशेष महत्व आहे. काही प्रांतात उंबरठ्यापासून देवघरापर्यंत नेमके 5 किंवा 7च पावले काढली जातात. 5 पावले ही पंचधातूंचे म्हणजेच पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश यांचे प्रतीक, तर 7 पावले ही 7 सप्तर्षी आणि किंवा त्यांच्या 7 सुख समृद्धीच्या पायऱ्यांचे प्रतीक मानले जाते.
कुंकवाच्या पावलांच्या खाली अनेकदा तांदळाच्या पिठाची पांढरी रेघ किंवा रांगोळी सुद्धा काढली जाते, कारण तांदूळ हा शुद्धतेचे प्रतीक आहे. पांढरा रंग शांतता दर्शवतो आणि त्यावर काढलेले लाल रंग अधिक तेजस्वी दिसते. हे शिव आणि शक्ती यांच्या मिलनाचे प्रतीक मानले जाते. लक्ष्मीची पावले नेहमी आकाराने छोटी आणि कोमल दाखवलेली असतात, तर भगवान विष्णूंची पावले विष्णुपद मोठी आणि त्यावर शंख, चक्र, गदा, पद्म अशी चिन्हे सुद्धा असतात. लक्ष्मीची पावले ही वात्सल्याचे प्रतीक आहेत, म्हणून ती घराच्या उंबरठ्यावर काढली जातात, जेणेकरून घर एका आईच्या मायेने भरून जावे. पावले काढल्यानंतर त्यांची पूजा कशी करावी? सर्वप्रथम जागा स्वच्छ करून तिथे हळद कुंकवाचे लेपन करावे. हळदीचे लेपनाला खूप महत्व दिले जाते. उजव्या हाताच्या अनामिकेने म्हणजेच रिंग फिंगरने किंवा साच्याच्या मदतीने कुंकवाचे ठसे उमटावे. पावलांवर थोडे तांदूळ, अक्षता किंवा पांढरी किंवा लाल फुले वाहावी. शुद्ध तुपाचा दिवा लावून पावलांना ओवाळावे. यामुळे त्या चिन्हांमध्ये चैतन्य निर्माण होते असे मानले जाते. लक्ष्मीला प्रिय असलेला गुळ खोबऱ्याचा किंवा खिरीचा नैवेद्य सुद्धा दाखवावा. आणि हो, केवळ दिवाळीतच नाही तर शुक्रवारी घराच्या मुख्य दरवाजावर लक्ष्मीची पावले काढल्यास त्या घराला कधीही कोणाची वाईट नजर सुद्धा लागत नाही आणि आर्थिक ओघ सुरू राहतो. लक्षात ठेवा, उंबरठ्यावर म्हणजे घराच्या उंबरठ्यावर उमटवलेली ही लाल पावले केवळ रंगाचे ठसे नाही, तर ती तुमच्या घरात येणाऱ्या आनंदाची आणि भरभराटीची पहिली पाऊल होऊन असते. श्रद्धेने आणि प्रेमाने केलेले स्वागतच खऱ्या लक्ष्मीला घरात बोलावते. तर मित्रांनो, उंबरठ्यावर उमटवलेली ही 2 पावले केवळ रंगाची नक्षी नसून ती आपल्या घरातील मांगल्य, शिस्त आणि समृद्धीची पहिली पाऊल होऊन आहे. आपण पाहिले की लाल रंग हा केवळ सौंदर्यासाठी नाही, तर तो आपल्या पूर्वजांनी दिलेला आरोग्याचा मंत्र आहे आणि नकारात्मकतेचा नाश करणारा ऊर्जेचा महास्रोत आहे. जेव्हा आपण श्रद्धेने ही पावले घराच्या आत येताना काढतो, तेव्हा आपण केवळ संपत्तीलाच नाही तर शांती, प्रेम आणि ऐश्वर्याला सुद्धा निमंत्रण देतो. पण सर्वात महत्वाचे म्हणजे लक्ष्मीची पावले ज्या घरात उमटतात तिथले मन आणि घर दोन्ही स्वच्छ असावे लागते. जिथे कष्ट प्रामाणिक, तिथे स्त्रीचा सन्मान असतो, तिथेच लाल पावले स्थिर राहतात आणि आपल्या आयुष्याचे कल्याण करतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्याला आप्तेष्टांपर्यंत म्हणजे आपल्या पाहुण्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून लक्ष्मीची ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक आणि माहितीपूर्ण विषयासोबत. तोपर्यंत शुभम भवतु आणि महालक्ष्मी नमस्तुभ्यम.